तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले, संत कबीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या 3 महान गुरूंना या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. हजारो वर्षापासून बहुजनांच्या चळवळीला मार्गदर्शन करणारे बहुजनांचे सर्व उद्धारक यांनाही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे बहुजन प्रबोधन विचार मंच यांच्या वतीने लाखांदूर या ठिकाणी फुले आंबेडकर साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक, ज्यांना आम्ही आमचे गुरु मानतो, मी बँकेमध्ये सर्व्हिसला होतो त्यावेळेस मीही SC/ST संघटनांच्या मध्ये 20 वर्ष कार्य केलेलं आहे. पण SC/ST कार्याची सुरुवात बँकिंग उद्योगामध्ये ज्यांनी केली त्याचे फाउंडर मेंबर या ठिकाणी SK पाटील सर, ज्यांना आम्ही कामगार क्षेत्रामध्ये गुरु मानतो, त्यांच्या हस्ते पुस्तक हे प्रकाशन करण्याची संधी मिळाली आणि या कार्यक्रमाचं उद्घाटनही त्यांनी केल्यामुळे मी स्वतःलाही धन्य समजतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक वर्ष ज्यांची भाषण ऐकण्याची इच्छा होती, पुस्तकं वाचली होती, पुस्तकातले विचार सगळे मान्य होते, पुस्तकातले विचार अतिशय प्रगल्भ होते, पुस्तकातले विचार सगळे चळवळीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक होते, केव्हा तरी एकदा संबंध येईल अशी मनात इच्छा होती. कारण आपणही 1975 सालापासून मी चळवळीमध्ये काम करतो, त्यामुळे 30-32 वर्षाचा अनुभव आहे आणि सगळं चळवळीतलं आयुष्य हे मुंबईमधल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमधूनच गेलेलं आहे. मी ज्यांच्याबद्दल बोललो की ज्यांचे विचार, पुस्तकं, साहित्य आणि चळवळीशी जी एकनिष्ठा त्यांच्या लिखाणातून दिसली, त्या डॉक्टर धनराज डाहाट साहेबांचंही भाषण ऐकण्याची इच्छा होती. ती इच्छासुद्धा कान्हेकर साहेबांनी आज या ठिकाणी पूर्ण केली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला साहित्य संमेलनाचा विषय सोडून, परंतु साहित्य संमेलनाचा विषय जरी सोडला असेल तरी कान्हेकरांनी तो वळवून आणला आणि माने साहेबांनी तो पळवत नेला. एकदम जबरदस्त, एवढ्या जबरदस्त पळवत नेला की त्याच्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ आणि संपूर्ण विषय हा आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा होता, आपल्या अतिशय भवितव्याचा होता. बाबासाहेबांचं नाव घेत होतो परंतु बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आपण वागत नव्हतो, या संदर्भामध्ये प्रत्येक शब्द त्यांचा सांगत होता, असे माने साहेब. त्याचप्रमाणे या विचारमंचावरती म्हणजे महाप्राण बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल विचारमंचावरती या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी मी उपस्थित आहे ते महेंद्र नामदेव बारसागडे याच विभागातले आहेत. त्यांचं नाव यासाठी घेतलं की भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकी मानणारी अतिशय प्रामाणिकपणे माणसं जन्माला येतात आणि आलेली आहेत. कारण भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही थोडीशी अप्रामाणिकता सुद्धा कान्हेकरांच्या माध्यमातून आमच्या थोडी लक्षात आहे बाबासाहेबांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये. बारसागडे सरांचं मी नाव यासाठी घेतलं की मुंबईला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत महाराष्ट्र शासनामध्ये, परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये एक असं, आता मी तुम्हाला सांगितल्यानंतर, एक असं अप्रतिम सामाजिक बांधिलकी मानणारं व्यक्तिमत्व आहे. ते या दृष्टिकोनातून की त्यांना महाराष्ट्र राज्यात PWD डिपार्टमेंटला इंजिनियर आणि ते पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असल्यामुळे पैशाची काय कमतरता या व्यवस्थेमध्ये नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल किंवा येतच ते व्यवस्थेत आहे. परंतु एवढं सगळं असताना, एवढा मोठा अधिकारी असताना सुद्धा चांगलं थाटामाटात लग्न करायचं या अधिकाऱ्याने नाकारलं आणि अनेक वर्ष मुलगी शोधत होते की विदाऊट खर्च, एकही पैसा खर्च न करता माझं लग्न झालं पाहिजे. म्हणजे इथंपर्यंत सांगितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये तिरस्कार आला असेल, एवढे पैसे कमवतो तरी खर्च न करता लग्न कसं काय. ते त्यांची अशी इच्छा होती की माझ्या लग्नाला जेवढा खर्च येईल तो सगळा खर्च मला करायचा नाही, ते सगळा खर्च मला दान करायचा आहे. आणि अशी मुलगी मिळाल्यानंतर त्यांनी
14 एप्रिलला जयंतीमध्ये जो त्या विभागातल्या लोकांनी जयंतीचा कार्यक्रम घेतला होता, त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्येच त्यांनी एकमेकाला हार घातले, जयंतीच्या कार्यक्रमामध्ये जेवण दिलं आणि 2 लाख रुपयाचं बुद्धविहारासाठी दान दिलं, असा भंडाऱ्यामधला एक अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या हातामध्ये जे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घेतलेली आहे. त्यामुळे बारसागडे साहेब आणि खास कार्यक्रमाला सुद्धा रजा काढून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यामध्ये ज्यांना काही दिवस घालवायला मिळाले असे क्रूरा ननावरे सर या ठिकाणी खास संमेलनाला आलेले आहेत. या बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल विचार मंचावरती ते सुद्धा आहेत. विचारवंत नवी मुंबईवरून आलेले आहेत अशोक बनसोडे साहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी की रेल्वेमध्ये बारसागडे साहेबांचे मित्र आणि आमचेही मित्र, परंतु ते आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते, ज्यांनी माझी ओळख करून दिली. मोठा अधिकारी आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून रेल्वेमधले एक मोठे अधिकारी आहेत, तेही खास संमेलनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि विचार मंचावरती सुद्धा ते आहेत. कावळे साहेब या ठिकाणी ज्यांनी स्वागताचं भाषण केलं, इंजिनियर विजय मेश्राम सर, आणि विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, या ठिकाणी हा जो आपल्यासमोर शामियाना उभा केलेला आहे, महाप्राण बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल विचार मंचाचा हा मंच तयार केलेला आहे आणि एवढी चांगली व्यवस्था करून आपल्यासमोर आम्हा सगळ्या लोकांना पेश केलेलं आहे. त्या पेश करणाऱ्यांचे आयोजक बहुजन प्रबोधन मंच, त्याचे संस्थापक अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या परिचयाचे आमच्याही मनाला हुरहुर लावून टाकणारे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिल कानेकर आणि अनिल कानेकरांचं अभिनंदन एकट्याचं केलं तर ते योग्य होत नाही. कारण अनिल कानेकरांच्या बरोबर व्यवस्थेने कितीही मोठा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी त्या व्यवस्थेला हद्दपार करण्याचा तरुणांचं रक्त असतं. ते तरुणांचं रक्त तुमच्याबरोबर आहे म्हणून तुम्ही माईकवरती काहीही बोलू शकता, ते त्यांच्याच जीवाव. त्यामुळे त्याही सर्व आयोजक तरुण मित्रांचं, त्याचप्रमाणे या ठिकाणी जो कानेकर साहेबांनी बहुजन प्रबोधन मंचाच्याच बरोबर दुसऱ्या एका संस्थेचं, म्हणजे 2 वर्षापूर्वी असेल की तीही संस्था सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्याच्या माध्यमातून बहुजन विद्यार्थी संघ अशी संघटना स्थापन केलेली आहे. तर या दोघांच्या साह्याने, दोघांच्या आयोजनाने, दोघांच्या मेहनतीने रात्रंदिवस निरंतरपणे सातत्याने अनेक दिवस कार्य करून एवढा मोठा शामियाना आणि 26 जानेवारीच्या दिवशी संविधानावरती विशेष असं साहित्य संमेलन आणि त्याचं आयोजन. पत्रकं काढायला किती त्रास होतो, पोस्टर काढायला किती त्रास होतो, पैसे जमवायला किती त्रास होतो आणि स्टेजपर्यंत येऊन माईकपर्यंत लोकांना उभं करण्यापर्यंत किती त्रास होतो, ह्या सगळ्या गोष्टींची जाण ठेवून आपल्या आयोजकांचं मी फार आभार मानतो, अभिनंदन करतो. अनिल कानेकरांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करावं की त्यांच्या आयोजकांचं सगळ्यांचं ते आले. हा एक ठरावच समजा संमेलनाचा, आपल्या सर्वांना तो मान्य आहे का? त्याचप्रमाणे या ठिकाणी कानेकरांनी आणि त्यांच्या संघटनांनी कितीही प्रयत्न केला तरी आपण जर उपस्थिती दाखवली नाही तर कार्यक्रमाला शोभा नाही, कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे दुपारपासून आत्तापर्यंत आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाला जी शोभा वाढवलेली आहे, विचार ऐकण्यासाठी आपण दुपारपासून आत्तापर्यंत थांबलेला आहे. अशा सगळ्या माझ्या धम्मबंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना सप्रेम सप्रेम जय भीम. माझं भाषण सुरू करण्यापूर्वी, म्हणजे भाषण पुस्तक आहे म्हणजे मी काय पुस्तक वाचणार नाही, नंतर म्हणतील आता बाबांनी पुस्तकच लिहिलं, एवढं वाचस्तवर कधी काय बसायचं. पुस्तक वाचणार नाही. अध्यक्ष या नात्याने थोडंसं अगोदर जे घडलं त्याच्या संदर्भामध्ये बोलणं जरुरीचं आहे आणि तो माझ्या जिव्हाळ्याचाच विषय आहे. त्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी जे विचार मांडले त्या विचाराच्याबद्दलही बोलणार आहे. कानेकरांनी मांडले त्याच्याबद्दलही फक्त एका सेकंदामध्ये मी बोलणार आहे. कारण प्रास्ताविक कानेकरांनी केलं, त्या प्रास्ताविकामध्ये कानेकरांना चळवळ करण्यासाठी किती त्रास होतो या संदर्भामध्ये त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, बाकीचं काय म्हणायची गरज नाही, कारण ऐकायला बसलेल्या प्रत्येकाला याचा अनुभव आहे. कारण एवढ्या उशीर ऐकायला बसलेला माणूस त्याला चळवळीचा अनुभव आहे म्हणूनच बसतो साहित्य संमेलनाचं भाषण ऐकायला. त्यांच्याबद्दल मी फक्त एवढंच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे
बाबासाहेब प्रत्येक वेळी पुस्तकामध्ये ते लिहिलेलं आहे की बाबासाहेब म्हणायचे की एखाद्या दिवशी जर वर्तमानपत्रावर माझ्यावर टीका नाही आली तर माझं काहीतरी चुकतंय असं मला वाटायचं. त्यामुळे माझ्यावर ज्या दिवशी टीकाच होत नाही त्या दिवशी मी कुठेतरी ट्रॅक सोडून काम करतोय असं मला वाटतंय. ज्या दिवशी माझ्यावर टीकेचा प्रहार होतो त्या दिवशी मी एकदम एक्झॅक्टली ट्रॅक वरती आहे असं मला 100% वाटत असतं. त्यामुळे कानेकर साहेब एवढं स्टेटमेंट बाबासाहेबांचं तुम्ही लक्षात ठेवा, बाकी काय ठेवण्याची गरज नाही. टीका मात्र दुश्मनाकडून, टीका मात्र आपल्याकडून, आपल्याच लोकांची टीका असते ती आपल्याला सुधरवण्यासाठी असते, ती वेगवेगळ्या प्रकारे असते. तोही मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. पाटील साहेबांच्या कुठल्याही वक्तव्यावरती मला बोलण्याचा अधिकार अजिबात नाही, आम्ही त्याला जर गुरु मानत असेल तर. आणि त्याच ठिकाणी धनराज डहाट पण आहेत, त्यांच्याही भाषणावरती मी बोलणार नाही कारण ते माझ्याही पेक्षा जास्त म्हणजे मला आवडलेले सगळेच विचार आहेत, त्याच्यामुळे सगळं सहमत आहे मी सांगून टाकलेलं आहे. पण डॉक्टरांच्या विचारावरती बोलणार आहे याचा अर्थ असा नाही की विरोधात बोलणार आहे लगेच बोलले बाकीच्यांच्यावर बोलत नाही आणि डॉक्टरांच्यावर लगेच तुम्ही कसं काय बोलता. डॉक्टरांच्या विचारावरती यासाठी बोलणार आहे की मी गेली 5 ते 7 वर्ष या विषयावरती जे डॉक्टरांनी विचार मांडलेले आहेत त्या विषयावरती आम्ही संशोधन करतोय. माझ्याबरोबर जे मुंबईवरून आलेले आहेत ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक जे बाबासाहेबांच्या बरोबर काही दिवस काम केलं किंवा त्यांचं ऐकायला वाचायला मिळालं आणि जे इतरही आहेत विचारवंत माझ्याबरोबर आहेत, तर आम्ही गेली 5 ते 7 वर्षापासून या विषयावरती संशोधनात्मक काम करतोय. आम्ही अनेक भंतेंच्या मिटिंगी घेतलेल्या आहेत, अनेक बौद्ध संघटनांच्या बरोबर चर्चा केलेल्या आहेत. मग राहुल बोधे असतील किंवा अनेक वेगवेगळे भंते असतील किंवा राजाडाले असतील किंवा अनेक साहित्यिक असतील, जेवढे आंबेडकरी चळवळीमध्ये साहित्यिक आहेत, अनेक धम्म संघटना चालवणारी मंडळी आहेत, यांच्या बरोबर गेली 5 ते 7 वर्षाबरोबर चर्चा केल्यानंतर की हे समाज व्यवस्थेमध्ये असं का घडतंय या दृष्टिकोनातून आपण काय याच्यावरती विचार करणार आहात का. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ दिलेला आहे तो ग्रंथ म्हणजे आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 सालापासून आपण त्या ग्रंथावर लिहिलेल्या प्रत्येक शब्दाच्या माध्यमातून मार्गक्रमण करत आपल्याला जायचंय. ग्रंथच मराठीत 1970 साली आपल्या हातात आला, त्याच्यामुळे प्रवास आपला 1970 सालापासून ट्रॅक सोडून दुसऱ्या बाजूला निघून गेला होता. त्यामुळे बुद्ध आणि धम्म हा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ आपल्याला दिलेला आहे, तो ग्रंथ पठनासाठी वापरलेला आहे. त्याच्या विचारावरती चिंतन झालं नाही, मनन झालं नाही, परंतु त्या ग्रंथातला प्रत्येक शब्द प्रात्यक्षिक करण्यासाठी आहे. हे आपण जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत असं म्हटलं जातं कुणी कुणाला नाही बोलायचं, हे असंच चालायचं. कुणी कुणाला नाही बोलायचं, हे असंच चालायचं. कोण कुणाला बोलणार. मी मोठा विद्वान झालो, मी संशोधन केलं, मी तुम्हाला सांगणार, पण तुम्ही मला बोलणार तू कोण, तुला काय अधिकार सांगण्याचा आहे. डॉक्टर मानेंनी हा विषय तुमच्या पुढे मांडला. माने ज्या संघटनेत काम करत असतील त्याच्या विरोधी संघटनेतले लोक म्हणतील की मानेंनी किती जरी विचार चांगला मांडला तरी मानेंचा स्वीकारायचा नाही, त्याचा गट मोठा होईल. मानेला काय सांगण्याचा हे अधिकार आहे की लोक देव पाळतात, लोक धर्म पाळतात, लोक असं करतात, लोक तसं करतात, हा समाज असा करतोय. हे मानेंना सांगण्याचा काय अधिकार आहे. आणि मानेंना सांगण्याचा अधिकार नाही, मलाही सांगण्याचा अधिकार नाही. कारण मानेंनी सांगितलं तर मी ऐकणार नाही आणि मी सांगितलं तर माने ऐकणार नाहीत आणि आमच्या गटात एकमेकाचं कुणी सांगितलं तरी कुणीच कुणाचं ऐकणार नाही. म्हणून असंच म्हणावं लागतं कुणी कुणाला नाही बोलायचं, हे असंच चालायचं. कुणी कुणाला समजावून सांगायचं. याच्या संदर्भामध्ये एखाद्या घरामध्ये जर एखाद्या कर्तबगार किंवा मुख्य माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आपण एकत्रितपणे बसतो आणि एकत्रितपणे बसल्यानंतर घरातली प्रमुख मंडळी बसतील किंवा समाजातली प्रमुख मंडळी बसतील, ते ठरवतील की आता पुढे कसं 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 करणार आहे, तुम्ही कसं कसं वागणार आहे. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार केला पाहिजे आणि ते करतात. ज्या माझ्या बापाचा 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झालं, त्या महापरिनिर्वाणाच्या नंतर एकही दिवस आम्ही कधीच एकत्र बसून ठरवलं नाही की माझ्या बापाने कमवलेल्या संपत्तीचं आता पुढे कसं करायचं. असं अजूनपर्यंत एक दिवसही कधी बसलेलं नाही. संपत्ती धम्माची आहे, संपत्ती राजकारणाची आहे, संपत्ती समाजकारणाची आहे. ती समता सैनिक दलाच्या माध्यमातून असेल, ती रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून असेल, ती भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून असेल.
ती पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून असेल, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी मार्ग मात्र दाखवून ठेवला होता. त्या मार्गाने जायचं की नाही, जायचं असेल तर कसं जायचं, कुणी कुठलं काम करायचं, कुणी काय करायचं, कशाच्या, या सर्वांच्या बद्दल आपण विचार केला नाही. 70 साली ग्रंथ हातात आला. मी इथंच थांबणार आहे एका मिनिटामध्ये, की बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या आधारामध्ये पान नंबर 245 आणि 246 वरती त्या ग्रंथातला जो 14 खंड आहे त्याच्यामधले 12 ते 21 असे मुद्दे आहेत. या मुद्द्याचा जर आपण अभ्यास केला तर आपण पुन्हा ट्रॅकवर गाडी सगळी येऊ शकते. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मशासन आणि धम्म मॅजिस्ट्रेट ही संकल्पना सांगितली. 2 माणसामध्ये झगडा झाला तर तो मिटला पाहिजे, 2 संघटनामध्ये झगडा झाला तर तो मिटला पाहिजे, 2 लहान मुलामध्ये झगडा झाला तर तो मिटला पाहिजे, वाद झाले तर ते मिटले पाहिजेत, नाही तर त्याचा विपर्यास होत जातो. जोपर्यंत वाद मिटणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, आणि वाद मिटवणारा जोपर्यंत तुम्ही अपॉइंट करणार नाही, ठरवणार नाही, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये 244 आणि 45 आणि 46 पानावरती 4थ्या भागात 12 ते 21 या मुद्द्यामध्ये सांगतात, धम्माचं उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा करणारा मॅजिस्ट्रेट, म्हणजे धम्माचं पालन करण्याबरोबर धम्माचं उल्लंघन करणाऱ्याला सुद्धा शिक्षा करणारा मॅजिस्ट्रेट असला पाहिजे. दंडात्मक व्यवस्था जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही आणि दोघांचं भांडण मिटवण्यासाठी न्यायाधीश तुम्ही जोपर्यंत नेमणार नाही तोपर्यंत हे भांडणं असंच चालणार. कारण न्यायाधीश कोण, त्याची अथॉरिटी काय, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. त्यालाच बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मसंहिता असं म्हटलं होतं, कोड ऑफ कंडक्ट असं म्हटलं होतं. कारण हा धम्म घेऊन जाण्यासाठी आजच्या काळामध्ये आमचा कोड ऑफ कंडक्ट एकमेकाशी वागण्यासाठी कोड ऑफ कंडक्ट कसा असला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला नाही. धम्म सगळ्यांनी घेतला परंतु आपापल्या परीने घेतला, राजकारण सगळ्यांनी घेतलं परंतु आपापल्या परीनं. कुणीच कुणाचं ऐकत नाही, कारण त्याला कोड ऑफ कंडक्ट नाही. आणि जगात आजच्या घडीला फक्त असा एकच समाज आहे की त्याला कुठल्याही प्रकारचा कोड ऑफ कंडक्ट नाही, आणि तो म्हणजे आपला समाज. इतर कुठलाही समाज घ्या, मुस्लिमांचं मशिदीतून पूर्णपणे नियंत्रण होतं, शिखांचं गुरुद्वारातून, पारशांचं अघ्यारीतून, ख्रिश्चनांचं चर्चमधून. आपल्या अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण करा आणि खाली शेवटी आपण बौद्धांचं कुटून, या दृष्टिकोनातून प्रत्येक जागी जागा भरा. अजूनही ती जागा भरली गेलेली नाही. म्हणून मी हे विचार जे सांगतोय ते माझे नाहीत, बाबासाहेब आंबेडकरांनी, की असं जर झालं नाही तर समूह समाज गटातटांचा समाज बनतो, आणि गटातटांचा समाज म्हणजे त्या समाजाने स्वेच्छेने अराजकाचा मार्ग स्वीकारलेला आहे. आपण 6 डिसेंबर नंतर आपण अराजकाचा, विध्वंसाचा मार्ग स्वीकारलेला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गटातटांच्या समाज व्यवस्थेमध्ये कुठल्याही गटाने किंवा कोणीही कितीही चांगलं काम केलं तरी ते काम हे समाजाच्या हिताचं असत नाही, ते काम समाजाच्या विरोधाचंच असतं. आणि हे शब्द तुम्हाला केवळ नीती पुरेशी नाही तर ती पवित्र असली पाहिजे आणि अमर्याद असली पाहिजे. हे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्येच बाबासाहेब सांगतात. त्यामुळे ह्या ग्रंथाला बाबासाहेब आंबेडकरांना इथं मी पूर्ण करतो. फक्त एवढंच सांगतो की संविधानाला बाबासाहेब आंबेडकर बनवायला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. आपल्या आयुष्यामधली 3 वर्ष संविधान बनवायसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खर्च केली. त्याच्याही पेक्षा जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याची वर्ष भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ बनवायला घालवलेली आहे. त्यामुळे शेवटची वर्ष घालवणं, संपूर्ण आयुष्य जे कमवलेलं होतं, जी विद्वत्ता होती, संपूर्ण जगातल्या विद्वानांचा विद्वान आणि विद्वानांचा शिरोमणी असं 2003 साली जगातला सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटीने ज्यांना बोललं, तो माझा बाप, तो विद्वानांचा विद्वान, त्यांनी हा ग्रंथ बनवण्यासाठी 5 वर्ष आपल्या आयुष्यातली घालवलेली आहेत. त्यामुळे त्या 5 वर्षामध्ये त्यांच्या मनामध्ये किती प्रचंड असं अनुभूती आणि ज्ञान ओतलेलं असेल त्या ग्रंथामध्ये. कारण त्याच ग्रंथाच्या आधाराने आपल्याला पुढचा प्रवास सगळा करायचा आहे. हजारो वर्षाची गुलामगिरी आपण त्या दिवशी संपवून टाकायची. जगातला सर्वश्रेष्ठ पवित्र की त्याच्यावरती हा ग्रंथ प्रकाशित करताना, प्रकाशन होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या 28 बौद्ध राष्ट्रामध्ये हा ग्रंथ कच्चा पाठवला होता. आणि याच्यात चुका काय आहेत का, सजेशन आहेत का विचारल्या होत्या. त्यावेळेस जगातल्या कुठल्याही बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवलेल्या श्रेष्ठ बनतेंना आणि विचारवंतांना, बौद्धांना, सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवून विचारलं होतं की हा ग्रंथ कुठल्या या नामाचा आहे, कुठल्या पंथाचा आहे. चूक काढू शकले नाहीत, परंतु कुठल्या पंथाचा आहे विचारलं. त्यावेळेस
14 आणि 15 ऑक्टोबर नागपूरला श्याम हॉटेलमध्ये ही पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हाच प्रश्न विचारला होता की हा तुमचा जो धम्म आहे तो ते नेमका हिनयान मधला, महायान मधला, वज्रयान मधला, तंत्रयान मधला की नक्की कुठल्या मधला आहे? त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अस्तित्वात असलेले जे 106 पंत बौद्धांचे जागतिक स्तरावरती आहेत, माझा त्याच्यामधला कुठलाही नाही, माझा मूळ बुद्धयान आहे. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ बुद्धयानाचा प्रवास जर करायचा असेल तर तो भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातूनच तुम्हाला सगळं करावं लागेल. त्याची रचना, त्याचा प्रवास, त्याचं सगळंच्या सगळं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. परंतु आपला प्रवास मात्र चुकलेला आहे. आपण ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मधला पॅरेग्राफ वाचा आणि मग रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. मग आपण कुठल्याही ऐक्याच्या संदर्भामध्ये चर्चा करूया. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पॅरेग्राफ आहे. तो पॅरेग्राफ जर व्यवस्थित वाचला तर आंबेडकरी चळवळीमधल्या आमच्या सगळ्या सारख्या बुद्धिवाद्यांना, साहित्यिकांना आणि विचारवंतांना आम्ही विचारलं पाहिजे की हे तुला का जमलं नाही, हे तू का केलं नाही, आज सुद्धा तू का करत नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पॅरेग्राफ व्यवस्थेमध्ये दिलाय. जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक गोष्टीचं उदाहरण देतात. त्या उदाहरणामध्ये सांगतात की जगाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत जगामध्ये अगोदर रिलिजियस क्रांती झालेली आहे आणि त्याच्यानंतर पॉलिटिकल क्रांती झालेली आहे. त्यामुळे पॉलिटिकल रिव्होल्युशन पहिली नाही, राज्यक्रांती अगोदर नाही, धर्मक्रांती अगोदर आहे. धर्मक्रांतीला मातीत गाडून राज्यक्रांती करायला निघाला तर ती कधीच यशस्वी होणार नाही, असं बाबासाहेब आंबेडकर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये म्हणतात. तुम्ही धम्माची क्रांती यशस्वी करण्याची भाषा करणार नसाल आणि फक्त राज्यक्रांती यशस्वी करण्याची भाषा जर करणार असाल तर राज्यक्रांती आणि धम्मक्रांतीचा क्रम चुकला तर दोन्हीही चुकलं, सगळंच फसलं. कुणाचं ऐक्य आणि कसलं ऐक्य, कशाच्याबद्दल, कुठल्या ऐक्याबद्दल बोलताय की ज्याचं तुम्ही कधीच आपल्याला लुटण्यासाठी सगळं झाले, कारण आपला सगळा फार्मुला चुकतोय. पहिली बाबासाहेब आंबेडकर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये सांगतात की फर्स्ट जगामध्ये झालेले आहेत आणि उदाहरणं देताना शेवट पण म्हणतात की याच्यापेक्षा जास्त उदाहरणं देण्याची गरज नाही. रिलिजियस रिव्होल्युशन फर्स्ट आहे आणि ती केली होती. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की सगळं आयुष्य फक्त रिलिजियस मुवमेंट साठी समर्पित करणार आहे. राजकारण का केलं हे सांगतात, कारण राजकारणातून जे मिळवायचंय ते मलाच मिळवायचंय आणि ही चळवळ यशस्वी करण्यासाठी. त्यामुळे रिलिजियस क्रांती ही फर्स्ट आणि त्यानंतरच आपल्याला पॉलिटिकल क्रांती यशस्वी होऊ शकता. मी सांगितलं की सगळ्यांचं सगळीकडून कंट्रोल होतं, तुम्ही अनकंट्रोल्ड आहे. तुम्ही स्वतःला शिस्तबद्ध, शिस्तीचे नियम लावा. जगातल्या शिस्तीचे नियम, मानवाची उत्पत्ती झाल्यानंतर माणसाने माणसाशी कसं वागावं याचे जगात सर्वप्रथम ज्याने नियम बनवले ते तथागत भगवान गौतम बुद्ध. भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा ऐच्छिक अजिबात नाही, परंतु आपण सर्व म्हणतो की तो ऐच्छिक आहे. आणि हे सगळे मुद्दे मी माझ्या ग्रंथामध्ये धम्मसंहितेमध्ये ठेवलेले आहेत. इथंपर्यंत प्रास्ताविक झालं, असं समजा भाषण पुढेच आहे. आता काय करायचं, मी मुंबईवरूनच आलोय ना तयारी करून. कारण का अतिशय महत्वाचं आहे. 26 जानेवारीला हा आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं असं आपण म्हणतो. त्यांनी जीवदान दिलेलं आहे. भाऊ वाणेंना मी आदर्श मानतो. त्यांचा एक शेर आहे भाऊ वाणेंचा त्यांच्या पुस्तकामध्ये की आमचं हे जीवन काय आहे, त्याच्याबद्दल ते म्हणतात की हे जीवन आमचं कसं आहे. दिल की कश्ती डूब गई होती, दिल की कश्ती डूब गई होती, रूह के जख्म भर गए होते. दिल की कश्ती डूब गई होती, रूह के जख्म भर गए होते. दिल की कश्ती डूब गई होती, रूह के जख्म भर गए होते. ए बाबा, ये जिंदगी तेरी नवाजिश है, वरना हम कब के मर गए होते, वरना हम कब के मर गए होते, वरना हम कब के मर गए होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळाले आज जे जीवन आहे ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे मिळालेलं आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. तो एक बाबासाहेब आंबेडकरांनी जे 2 दीपस्तंभ दिलेले आहेत, या देशाला दिलेला दीपस्तंभ म्हणजे संविधान आहे आणि आम्हाला दिलेला दीपस्तंभ म्हणजे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आहे. हे साहित्य संमेलन लाखांदूरमध्ये होतंय, त्यामुळे फॉर्मॅलिटी म्हणून थोडंसं संमेलनाध्यक्ष म्हणून तशा पद्धतीने सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. म्हणून फक्त तशा पद्धतीने करतो की हे साहित्य संमेलन लाखांदूरमध्ये होतं आणि लाखांदूर शहर अशा पद्धतीने आहे की ते चुलबन नदीच्या काठी आणि वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये हे साहित्य संमेलन आहे. या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पण येत होते. याच गावामध्ये किंवा याच भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला जो धम्मक्रांती केली, त्या धम्मक्रांतीचा प्रभाव पडल्यामुळे प्रत्येक गावामध्ये, म्हणजे माने साहेबांना पण हा माहित असलं पाहिजे की बाबासाहेबांनी क्रांती केल्या ती जी पहिली पिढी होती त्या सगळ्यांनी नाकारलं होतं.
आजच्या पिढीने ते पुन्हा स्वीकारलेलं आहे. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि मी प्रत्येक भाषणामध्ये माझ्या सांगत असतो की माझ्या अगोदरच्या सगळ्या पिढ्या स्वाभिमानी होत्या, माझीच पिढी स्वाभिमानी नाही आहे. हे पण आपल्याला हे करावं लागेल. माझ्या बापाने सगळं सोडलं होतं, पण मी मात्र ते पुन्हा सगळं सगळं जसं तसं स्वीकारलेलं आहे. नमो तसं आणि पहिलं होतं तसं, असं मी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे इथे तो फरक पडला होता. इथे ती चळवळ झाली होती. लाखांदूर शहरामध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाची जी नगरी आहे, त्या नगरीला नाव दिलेलं आहे 20व्या शतकातील सर्वंकष क्रांती करणाऱ्या क्रांतिबा फुल्यांचं मी महात्मा म्हणत नाही, कारण आंबेडकरी चळवळीमध्ये महात्मा म्हणत नाही, महान आत्मा म्हणत नाहीत. असं एक पॅन्थरच्या कालखंडामध्ये राजा ढाले आणि या सगळ्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की फुल्यांना आपण क्रांतिबा म्हणूया म्हणून. पण क्रांतिबा फुले साहित्य नगरीमध्ये यांना बुद्धी सुचली असेल आणि लाखांदूरच्या इतिहासामध्ये मान्य करा किंवा न करा, क्रांतिबा नगरीमध्ये लाखांदूर टी पॉइंटला एक संविधानावरती प्रचंड असं साहित्य संमेलन झालं होतं. त्या साहित्य संमेलनाला डॉक्टर माने होते, डॉक्टर धनराज डाट होते, S.K. पाटील होते आणि संमेलनाध्यक्ष मी सुद्धा होतो. हा इतिहास कुणीही पुसू शकत नाही. तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला जाईल, तो ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला जाईल, तो सगळ्यांच्या रेकॉर्डला जाईल, कारण त्याला कोणीही अडवू शकत नाही. कानेकर, आजचा दिवस गेला तरी तुमचं मात्र इथल्या इतिहासामध्ये नाव तुम्ही मात्र करून ठेवलेलं आहे. त्याला कोणाची पुसायची अजिबात हिंमत होऊ शकत नाही. ते नैसर्गिक आहे. त्यामुळे क्रांतिबा फुल्यांच्या साहित्य नगरीमध्ये हे जे संमेलन घडत आहे त्याच्याही पुढे अतिशय भयानक म्हणजे कानेकर क्रांतिकारक असतील कानेकर, परंतु आपली क्रांती ही रक्ताचा एकही थेंब न सांडण्याची, बुद्धाच्या विचाराने जाण्याची क्रांती आहे. एवढं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण विचारानेच क्रांती होता असं बुद्धाने सिद्ध केलं. त्यांचं वाक्य होतं, दुःख जिथून सुरू होतं त्याचं मूळ शोधा, उत्तर आपोआप सापडेल. आणि एकदा का उत्तर सापडलं की मग तुम्हाला जगात परिवर्तन करायचं असेल तर सर्वप्रथम माणसाच्या मनात परिवर्तन करा. प्रबोधनाशिवाय जगातली कुठलीच क्रांती यशस्वी होऊ शकत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जगातली हो की ना हो, पण माझ्या महापुरुषाला, ज्याला मी वैचारिक क्रांती करणारे महापुरुष म्हणतो, त्यांनी मात्र वैचारिकच क्रांती या देशामध्ये घडवून आणलेली आहे आणि त्यांचे आपण वारसदार आहोत. त्यामुळे विचार जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. हे आपण तथागत भगवान गौतम बुद्धाचा आदर्श बाबासाहेबांनी घेतलेला आहे, क्रांतिबा फुल्यांनी घेतलेला आहे. त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण महत्व आहे. हे सगळ्यांनाच मी काही नवीन सांगतोय असं नाही, परंतु कानेकर एक नवा इतिहास लिहितायत. तो जुना होता तो नव्या पद्धतीने त्यांच्या लेखणीने इथून लिहायला सुरुवात करतायत. ज्यांच्या आशीर्वादाने मी सुटाबुटामध्ये भाषण करण्यासाठी उभा आहे, ज्यांच्या आशीर्वादाने हे संमेलन घडतं आहे, ज्यांच्या यशस्वी क्रांतीमुळे आपण सगळी गेली 50 वर्ष संविधानातल्या प्रत्येक तत्वानुसार आपण आपल्या अन्न वस्त्र निवाऱ्याचा प्रश्न सोडत आहोत, शिक्षणाचा प्रश्न सोडत आहोत, नोकरीचा प्रश्न सोडत आहोत. अशी सर्वंकष क्रांती करणारे संविधानाच्या संदर्भामध्ये की जे संविधानाच्या सर्वंकष क्रांतीचा मूळ पाया किंवा मूळ मैलाचा दगड, पायाचा दगड आहेत, ते महाप्राण बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल आहेत. त्यांचं नाव तुम्ही विचार मंचाला आत्ता दिलं आणि भविष्यात ही कायमस्वरूपी यांचंच विचार मंचाला नाव देण्याचा जो तुम्ही संकल्प केलेला आहे त्याबद्दल तुमचं मी जाहीर अभिनंदन करतो. तुम्हालाही मान्य असेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जाहीरपणे मान्य करा. We have closed the doors and windows of Constituent Assembly. We have closed the doors and windows of Constituent Assembly. Let us see how Dr. Ambedkar will enter in. आम्ही संविधान सभेचे दरवाजेच काय परंतु खिडक्या सुद्धा बंद केलेल्या आहेत. पाहूया डॉक्टर आंबेडकर कसे संविधान सभेमध्ये प्रवेश करतायत ते. सरदार पटेलांना काँग्रेसच्या बैठकीमध्ये विचारलं होतं की तुम्हाला आम्ही जबाबदारी दिली होती की डॉक्टर आंबेडकर भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून संविधान सभेचे इलेक्शन जिंकून संविधान सभेमध्ये प्रवेश करता कामा नये. त्याचं काय झालं? त्यावेळेस विचारलेले उद्गार जे आहेत ते हे सरदार पटेलांचे आहे की आम्ही संविधान सभेचे दरवाजेच काय परंतु खिडक्या सुद्धा बंद केलेल्या आहेत, हवा सुद्धा आत येणार नाहीत. पाहूया आता डॉक्टर आंबेडकर कशा पद्धतीने संविधान सभेमध्ये प्रवेश करतायत. बाबासाहेब आंबेडकर अतिशय दुःखी होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होतं. धनंजय कीरांनी तो प्रसंग अतिशय चांगला लिहिलेला आहे. संपूर्ण मेहनत वाया जाणार आहे, संपूर्ण कष्ट माझं वाया जाते की काय? मला या देशातल्या अस्पृश्यांचं आणि बहुजनांची जी उद्धार करायचा होता ते सगळंच आता संपतंय की काय? कारण मला घटना समितीमध्ये जाणं तर अतिशय आवश्यक आहे आणि घटना समितीमध्ये तर मी जाऊ शकत नाही, म्हणून बाबासाहेब दुःखी होते.
बाबासाहेब म्हणजे आंबेडकरांना त्यांचे सहकारी सुद्धा समजावून सांगत होते, परंतु त्यांचे सहकारी म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर अतिशय दुःखी झाले होते